मात्र नाशिकमध्ये गॅसची टंचाई असताना देखील कॅटरर्सनी त्यांची ऑर्डर पूर्ण केली आहे। मक्याच्या बिट्यांच्या भट्टीचा वापर करत ही ऑर्डर पूर्ण केली गेली आहे। गॅस तुटवड्याची बोंबाबोंब सगळीकडे सुरू असताना नाशिकमधील कापसे कॅटरर्सनी मात्र त्यावर उपाय शोधत ऑर्डर पूर्ण केली आहे। जुनी पर्यावरणपूरक मक्याच्या बिट्यांची भट्टी सुरू करून स्वयंपाक तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्यामुळे खर्चही वाचला आणि ग्राहकांना दिलेला शब्दही पाळता आला, असं कापसे कॅटरर्सकडून सांगण्यात आलं आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन संकट अधिक गडद होत चाललेलं आहे आणि याचा थेट फटका हा कॅटरर्स यांना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय। मी सध्या नाशिकमध्ये कापसे कॅटरर्स या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर त्यांचे असलेले सिलेंडर संपलेले आहेत। अगदी 1-2 सिलेंडर शिल्लक असताना त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या दिवशी त्यांना 2 ऑर्डर्स होत्या आणि त्यामध्ये एक वाढदिवसाची आणि एक मेहंदीची। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दिलेला शब्द कसा पूर्ण करायचा, तर त्यासाठी त्यांनी यापूर्वीच त्यांच्याकडे असलेली जी शेगडी आहे ती या ठिकाणी वापरात आणलेली आहे। आपल्यासोबत मालक आहेत। काय सांगाल योगीजी, कशा पद्धतीनं हे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करताय आणि प्रामुख्याने काय नेमकी अडचणी निर्माण झाल्यात? सरकार काय परिस्थितीमध्ये आहे आम्हाला कळत नाही। सगळा संभ्रम निर्माण केलेला आहे। डायरेक्ट सरासपणे सांगितलं का तुमचं कमर्शियल टाकी बंद करण्यात आलेली आहे। मग पर्याय काय आहे? तर पर्याय आम्हाला त्यांनी दिलाच नाही काही। आज तुम्ही विचार करा, आमच्याकडे जवळपास 20-25 महिला असतात। यांचा सर्वांचा उदरजीवन आमच्या धंद्यावरती अवलंबून आहे। आज माझ्याकडे हा जर पर्याय नसता तर कदाचित मला आज उपासमारीची वेळ आली असती आणि माझ्याबरोबर माझे कामगार आहेत त्यांना उपासमारीची वेळ आली असती। सरकारने हे कुठलीही गोष्ट बंद करताना सर्वसामान्यांचा विचार करावा। आता सरकारवरती असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, जर कदाचित पुढच्या 2-4 दिवसामध्ये एखाद्या मंत्र्याचं किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाचं लग्न असेल आणि ते लग्न जर गॅसमुळे लांबत असेल तर आम्ही समजू शकतो खरंच देशामध्ये गॅस टंचाई आहे। परंतु त्या मंत्र्याचं आणि त्या अधिकाऱ्याच्या मुलाचं लग्न जर थाटामाटात होत असेल तर ही कसली गॅस टंचाई आहे? हा सर्वसामान्य माणसाला आणि तसंच माझ्या एक उद्योजकाला पडलेला प्रश्न आहे। माझी ह्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे का काळा बाजार जर होत असेल तर त्याच्यावरती कारवाई कराच, परंतु जाणून बुजून जर तुम्ही काळा बाजार करत असेल तर जनता तुम्हाला उत्तर देईल। तुम्हाला व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।